आज सकाळची सगळी कामं आवरलेली. दुपारी थोडा वेळ होता, म्हटलं किरकोळ कामं करून घ्यायची. तर प्रीतमने कारभार केला की काजू ज्यूस घ्यायला गेला आणि फ्रीजमध्ये काजू ज्यूस सांडला. तर त्याला थोडं मी रागवले. बाकीची हातातली कामं सोडून मला आता हे स्वच्छ करावं लागणार आहे. तर तो म्हटला मी स्वच्छ करतो. मला माहिती होतं इतका घाण झालेला फ्रीज तो स्वच्छ करू शकणार नाही. म्हटल्यावर त्याला म्हटलं मी स्वच्छ करते. सकाळपासूनच घरात विषय सुरू होता की संध्याकाळी हॉटेलला जेवायला जायचं. माझ्या काही मनात नव्हतं, पण या दोघांच्या पुढे माझं काही चाललं नाही. शेवटी मला तयार व्हावंच लागलं. पण अशी कामं काहीतरी लागली की मूड पूर्ण ऑफच होतो. कारण जे ठरवलेलं काम असतं ते कधीच वेळेत होत नाही असं मला वाटतंय. मध्ये मध्ये काहीतरी काम येते. फ्रीज तर स्वच्छ करायचाच होता आज ना उद्या. पण कसं असतंय आपल्या जर रिकाम्या वेळेत जर अशी कामं काढली की जरा बरं वाटतंय. त्या काढण्यासाठी फ्रीजमधलं साहित्य काढण्यासाठी मला खूप त्याने मदत केली. कारण त्याच्यामुळे हे मला काम लागलेलं होतं हे त्याला माहिती होतं. फ्रीजमध्ये आपण सगळ्या प्रकारचे पदार्थ ठेवतो शिवाय यामध्ये भाजीपालासुद्धा ठेवतो. जी खराब होण्याची वस्तू असते त्या सगळ्या वस्तू आपण फ्रीजमध्ये ठेवतो. त्यामुळे या फ्रीजमध्ये वाससुद्धा जास्त येतो. शिवाय जर एका वेळेला जास्त वेळ लाईट जरी गेली तरीसुद्धा फ्रीजचा वास घाण येतो. त्यासाठीच हे मिश्रण आहे हे अत्यंत उपयोगी आहे. किंवा बऱ्याच ठिकाणी बुरशीसुद्धा आलेली असते बघा. फ्रीज जर बंद राहिला ना त्या फ्रीजमध्ये बुरशीसुद्धा आलेली असते. तर ती बुरशीसुद्धा या मिश्रणाने पूर्णपणे निघून जाते. तर आता इथं बघा मी 2 ते 3 वेळा या कापडाने पूर्ण स्वच्छ करून घेत आहे. कापडाने म्हणजे मिश्रणात हे कापड बुडवून घ्यायचं आहे आणि फ्रीज स्वच्छ करायचं आहे. पटकन फ्रीज स्वच्छ होतो, अजिबात वेळ लागत नाही. माझं कसं आहे, मी जेवढे पदार्थ खराब होतात किंवा त्याला फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज आहे असे पदार्थच मी फ्रीजमध्ये ठेवते. शक्यतो करून मी कमीत कमी फ्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न करते. यामध्ये मी कुठलाही किराणा ठेवत नाही. बऱ्याच जणांना सवय असते की जो किराणा खराब होतो म्हणजे रवा असू दे किंवा डाळी वगैरे असू द्यात यामध्ये किडे होऊ नये म्हणून फ्रीजचा वापर करतात. पण मी करत नाही. त्यापेक्षा काय मी करते की जेव्हा बाजारमधून आणायचे असतात तेव्हा कमी क्वांटिटीमध्ये मी घेऊन येते आणि मधलं साहित्य बाहेर काढलं. त्यानंतर त्याच्या प्लेटासुद्धा बाहेर काढल्या. 2 चमचे खायचा सोडा घेतला. त्यामध्ये 2 लिंबू घातले. 2 ऐवजी तुम्ही जर जास्त लिंबू घातला तरीसुद्धा चालतं किंवा सोड्याचं प्रमाण जास्त घेतलं तरीसुद्धा चालतं. याने तुम्ही फ्रीज एकदा पुसून बघा. अगदी चकचकीत फ्रीज निघतो. आणि हे एका कॉटनच्या कापडानं हे मिश्रण सगळ्या फ्रीजला लावून पहिल्यांदा घ्यायचं आहे. फक्त लावूनच मिश्रण घ्यायचं आहे बरं का. आणि त्यामुळं फ्रीजचा वापर माझा कमी होतो. आणि आता गावाकडं सगळं उपलब्ध होतं. मॉल आहेत, डीमार्ट आहेत, शिवाय बाजार आहेत, दुकानं भरपूर आहेत. असं काही नाही की एकदमच आणावं लागतं. त्याच्या आधी जवळ काही मिळत नव्हतं गावामध्ये. त्यासाठी एकदम मटेरियल भरावं लागत होतं. पण आता तसं नाही. आता सगळं बदललेलं आहे. त्यामुळं विनाकारण निवडायला किडे होतात, त्यामध्ये आळ्या होतात आणि निवडायचं काम हे आपल्यालाच करावं लागतं. त्यापेक्षा काय करायचं, जेवढं हवं आहे तेवढंच आणायचं. भाजीपाला मात्र जेवढा आठवड्याचा हवा आहे तेवढा एकदमच आणावा लागतो. कारण प्रत्येक रविवारी बाजार असतो गावचा. भाजीपाला तेवढा फ्रीजमध्ये ठेवावा लागतो. आता बघा इथं मी सगळं ते मिश्रण लावून पहिल्यांदा स्वच्छ करून घेतलं. आणि मिश्रण लावून झाल्यानंतर आपल्याला हे परत पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं आहे. एकदा ते 2 वेळा फक्त पाण्यामध्ये कापड बुडवायचं आणि त्याने फ्रीज स्वच्छ करून घ्यायचा. या फ्रीजमधल्या प्लेटा आहेत किंवा भांडी आहेत, ही भांडीसुद्धा आपल्याला त्या मिश्रणाने धुवून घ्यायची आहेत. त्यानं या प्लेटा अगदी मस्त चकचकीत निघतात. आणि अशा प्रकारे फ्रीज हा स्वच्छ केलेला आहे. तुम्हाला कसा दिसतोय हा फ्रीज बघा. तुम्हीसुद्धा अशीच ट्रिक वापरा. बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की कसा स्वच्छ करायचा, कशाने हात धुवायचा. यामध्ये आपण पाणी तर मारू शकत नाही. या प्लेटासुद्धा बघा किती अशा चकचकीत निघलेल्या आहेत. आता या प्लेटा माझ्याकडे 2च आहेत. एक यातली प्लेट माझी फुटलेली आहे. काचेच्या प्लेट आहेत त्यामुळे ती फुटलेली आहे. आणि आता दरवाजाची जी भांडी आहेत ती सुद्धा एकदम चकचकीत निघालेली आहेत.
स्वच्छ करायच्या वेळेस खूप कंटाळा आलेला, पण जेव्हा फ्रीज स्वच्छ झाला तेव्हा मस्त वाटलं मनाला, कारण इतका सुंदर फ्रीज स्वच्छ दिसत होता. त्यानंतर आम्ही संध्याकाळी हॉटेलला जेवायला गेलो, नाही म्हणत, पण जेवण इतकं भारी होतं. पांढरा तांबडा रस्सा, सोलकढी आणि सुरुवातीलाच बघा असा पांढरा रस्सा पिण्यासाठी दिलेला. त्यानंतर ताट आलं, चिकन होतं, मच्छी फ्राय होती आणि ज्यांना कोणाला भाकरी हवी आहे त्यांच्यासाठी छोटीशी परात आणि बाजरीची भाकरीसुद्धा इथं मिळत होती. तर आमच्या अगोनी भाकरीच घेतलेली होती आणि जेवढ्या रोट्या खाईल तेवढ्या रोट्या इथं होत्या बरं का.